नमस्कार, मी संकेत आपलं वासले क्लासेसच्या या करंट अफेअरच्या चालू घडामोडीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. आज आपण बघत आहोत 26 ते 31 मे 2025च्या चालू घडामोडी. म्हणजे काय करत आहोत, आठवड्याची काय करत आहोत, रिकॅप करत आहोत. तर युकेने अलीकडेच चागोस बेट कोणत्या देशास देण्यास सहमती केलेली आहे? तर कुठं देणार आहे? हे मॉरिशियसला देणार आहे. कोणतं? चागोस बेट. आणि नंतर कशानं घेणार आहे? भाड्याने घेणार आहे. अलीकडेच कोणत्या राज्यात असलेल्या राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागरीय संशोधन केंद्र हे कुठं होतं? गोव्यात होतं. आणि इथं काय सागर भवन आणि ध्रुवीय भवन कशासाठी? सागराच्या रिसर्चसाठी. आणि ध्रुवीय भवन कशासाठी? ध्रुवांच्या रिसर्चसाठी, ध्रुवावर असणाऱ्या हवामान त्याचा रिसर्च करण्यासाठी. अलीकडे किरू जलविद्युत प्रकल्प हे कुणाकडे आलेला आहे? हे कुणाकडे आलेला आहे? राज्यपाल. कशासाठी? घोटाळा केला म्हणून. कोण? सत्यपाल मलिक. आणि कुठले इथे? जम्मू आणि काश्मीरमध्ये. आणि किरू प्रोजेक्ट कोणत्या नदीवर आहे? चिनाब नदीवर आहे. कोणत्या? चिनाब. 153 सामन्यामध्ये सर्वात जलद 13,000 कसोटी धावा करण्याचा विश्वविक्रम अलीकडेच कोणी केलेला आहे? तर हा कोणता? जो रूट. हा कुठला आहे? युकेचा आहे. आणि त्यानं काय केलेलं आहे? टेस्ट क्रिकेटमध्ये काय केलेलं आहे? 13,000 रन. किती? 153 मॅचेसमध्ये किती? 153 मॅचेसमध्ये 13,000 रन बनवलेले आहेत. कोण आहे? जो रूट आहे. अलीकडे सामन्यामध्ये बातम्यामध्ये असलेली डायरी ऑफ द क्रिकेटर्स वाईफ हे कोणाचे पुस्तक आहे? पूजा पुजारा. चेतेश्वर पुजारा यांची बायको काय आहे? पूजा पुजारा यांची काय बुक आहे? कोणती? द डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ. म्हणजे कुठनं? पाठीमागं स्टेडियम 2मध्ये सगळेच काय स्टोरी आहेत त्यामध्ये. पंतप्रधान मोदी यांनी अलीकडेच रायझिंग नॉर्थ ईस्ट गुंतवणूकदार शिखर परिषदेचे उद्घाटन कुठे केलेले आहे? नवी दिल्लीमध्ये काय केलेलं आहे? कशासाठी केलेलं आहे? नॉर्थ ईस्टमध्ये काय करायचं? इन्व्हेस्ट करण्यासाठी केलेलं. इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी केलेलं आहे. अलीकडेच पहिले सायकॅड गार्डन कुठे? हल्दियामध्ये चालू झालेलं आहे. हल्दिया कुठं? उत्तराखंडमध्ये चालू झालेलं आहे. सायकॅड हे ट्री आहे. सायकॅड हे काय आहे? झाड आहे. त्याचं काय केलेलं आहे? गार्डन चालू केलेलं आहे. अलीकडे झोजिंग अंगमो माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली दृष्टीहीन भारतीय महिला. तिचा संबंध कोणत्या राज्याशी आहे? तर ती कुठली होती? हिमाचल प्रदेशची होती. कोणती? झोजिंग अंगमो. कुठली होती? ही कुठली होती? हिमाचल प्रदेशची होती. आणि पहिली कोण होती? पहिली महिला कोण आहे भारतीय? बचेंद्री पाल. आणि नेपाळचे कोण? कामेरेता शेर्पा. ह्याने किती वेळेस केलेलं आहे? 31 वेळेस केलेलं आहे. 31 वेळेस विक्रम केलेला आहे. नुकते चर्चेत असलेल्या कोकण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? कोकण रेल्वे कशात ह्याच्यात केलेलं आहे? मर्ज कशात केलेलं आहे? भारतीय रेल्वेमध्ये केलेलं आहे. कशात मर्ज केलं त्याला? भारतीय रेल्वेमध्ये मर्ज केलेलं आहे. आणि त्याचं मुख्यालय कुठं आहे? नवी मुंबई आहे. आणि कधीपासून चालू झाले? 1990ला. ह्याचं काय झालं ते? पायाभरणी झाली ती 1990ला. आणि कधी धावले होते पहिल्या वेळेस? 1998ला. 1998ला काय झालं हे पहिले. आणि हे चालू कुठं होते? रोहा. किती किलोमीटरचे आहे? 741 किलोमीटरचे. तर कुठं आहे तिथे हेडक्वार्टर? नवी मुंबई आहे. आणि तिचं नाव पुढे पण काय राहणार आहे? कोकण रेल्वेच नाव राहणार आहे. अलीकडे चर्चेत असलेले महाविस्तार ॲप आणि डिजिटल शेतीशाळा हे कशा संबंधित आहे? हे डिजिटल शाळा, महाविस्तार आणि डिजिटल शेती हे कशा संबंधित आहे? आपल्या शेतीशी संबंधित आहे. आणि कुठल्या राज्याचे आहेत? आपल्याच महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं त्याला काय केलेलं आहे? चालू केलेले आहेत. महाविस्तार ॲपमध्ये काय भेटणार आहे? एक चॅटबोट भेटणार आहे. आणि तो कशामध्ये बोलणार आहे? मराठीमध्ये बोलणार आहे. आणि दुसरा कोणता? डिजिटल शेतीशाळा. ह्याच्यात काय भेटणार आहे? म्हणजे डिजिटल शेतीसाठी काय काय लागतं आणि ते जे सगळे पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड हे जे डोसेस ते सगळीच माहिती भेटणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नवीन ब्रिक्स विकास बँकेचे नवीनतम औपचारिक सदस्य कोण बनलेलं आहे? तर कशाचा बनलेला आहे? एनडीपीचा कोण झालेला आहे? अल्जेरिया झालेला आहे. कोण झालेला आहे? अल्जेरिया झालेला आहे, सदस्य झालेला आहे. आणि ह्याची स्थापना कधी झालेली आहे? 2015मध्ये हे काय झालेलं आहे. आणि फोर्ट लेझा घोषणापत्र आलं होतं. कोणत्या डिक्लेरेशननं झालेलं आहे असं तर विचारलं तर कोणता? फोर्ट लेझा डिक्लेरेशन. कधीच आहे हे डिक्लेरेशन? 2014चं एनडीपीचं. अलीकडेच अमेरिकेने रासायनिक शस्त्रांच्या वापरासाठी कोणत्या देशावर निर्बंध जाहीर केलेले आहे? तर कुठे केलेलं आहे? सुदानमध्ये काय होतं? कुठे केलेलं आहे ते? सुदानवर. कशासाठी? केमिकल हत्यारासाठी काय केलेलं आहे? बंदी घातलेली आहे. बंदी कोणी घातलेली आहे? USA आणि इथं काय झालं? सिव्हिल वॉर होतं. त्यामध्ये काय केलेलं आहे? रासायनिक हत्याराचा काय केलेलं आहे? सगळ्यात जास्त वापर झालेला आहे असं म्हणणं कोणाचं? USAचं. जगातील 100 ATP एकेरी खिताब जिंकणारा जगातील तिसरा खेळाडू कोण झालेला आहे? कोण झालेला आहे? नोवाक जोकोविच. हा कुठला आहे? सर्बियाचा आहे. सर्बिया. आणि किंग ऑफ क्ले कोर्ट कोणाला म्हणलं जातं? राफेल नडालला म्हणलं जातं. आणि कार्लोस अल्काराज बी कुठला आहे? हे दोघं पण कुठले आहे? स्पेनचा. हा कुठला आहे? सर्बिया आहे. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड कोणाला भेटलं होतं? तर ते पण नोवाक जोकोविचलाच भेटलं होतं. कान चित्रपट महोत्सव अंतर्गत प्रतिष्ठित पाल्मे डी'ओर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर हे कोणाला करणार आहे? जाफर पनामीला करणार आहेत. आणि हे कुठले आहेत? इराणी जाफर पनामी. जागतिक पर्यटनाचे भविष्य घडवण्यासाठी टूअर राईज उपक्रम कुणी चालू केलेला आहे? तर कुणी चालू केला आहे? सौदी अरेबियानं चालू केलेला आहे. आणि काय केलं आहे? टूअर राईज. म्हणजे भविष्यात टुरिझमचा ट्रेंड कोणकडे असेल त्याच्यानुसार काय करणं? करंटमध्ये काय करणं? चेंजेस करणं. टूअर राईज
सौदी अरेबिया. अलीकडेच यशोदा AI आणि युवर AI सखी हा उपक्रम कोणी चालू केलेला आहे? राष्ट्रीय महिला आयोगाने चालू केलेला आहे. हेड कोण आहेत? जयंती पटनायक कोण होत्या? ह्याच्या पहिल्या हेड होत्या. आणि आता करंटमध्ये कोण आहेत? विजया रहाटकर. विजया रहाटकर. यशोदा AI कशासाठी आहेत? ह्या दोन्ही पण कशासाठी असणार आहेत? वुमन एम्पॉवरमेंटसाठी असणार आहेत. कशासाठी? वुमन एम्पॉवरमेंट. अलीकडेच अधिसूचित झालेल्या पेमेंट्स रेग्युलेटरी बोर्डाचे अध्यक्ष कोण असतील? कोण होते? RBIनं काय केलेलं आहे? एक सहाय्यनाचं काय पेमेंट रेग्युलेट करण्यासाठी काय केलेलं आहे? बॉडी स्थापन केलेले आहे. आणि त्याचे कोण राहणार आहेत? हेड कोण राहणार आहेत? त्याचे RBI गव्हर्नरच राहणार आहे. कोण आहे सध्याचे? संजय मल्होत्रा. कितव्या नंबरचे आहेत? 26व्या नंबरचे आहेत. इस्रो प्रमुखांनी अलीकडेच कोणत्या वर्ष गगनयान वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे? तर 2025लाच काय केलेलं आहे? गगनयान वर्ष. आणि डिसेंबर 2025मध्ये काय लॉन्च करणार आहे ते? व्योममित्र हे काय आहे? रोबोट पाठवणार आहेत पहिल्यांदा. त्यानंतर काय करणार आहे? 2027मध्ये कशाला लॉन्च करणार आहेत? गगनयानला. आणि भारताचं पहिलं कशाचं असेल? मानवाला पाठवलेलं पहिलं काय असेल? हे मिशन असेल. तर 2025ला काय केलेलं आहे? गगनयान वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. कोणी केलं आहे? कोण आहेत इस्रोचे प्रमुख? व्ही नारायणन आहेत. किती आहेत? 11वे प्रमुख आहेत. कोण आहेत? व्ही नारायणन. इस्रोची स्थापना कधी झाली? 15 ऑगस्ट 1969ला स्थापना झाली. कुठं आहे हिचं हेडक्वार्टर कुठं आहे हिचं? बंगळुरूला आहे. बंगळुरू. 2025चा राष्ट्रकुल दिन अलीकडेच कधी साजरा केला जातो? तर कधी केला जातो राष्ट्रकुल दिन? आणि ह्याला काय म्हणतात? 1949ला काय आलं? ह्याचं घोषणापत्र. भारत कधी झालेलं आहे? 1949ला. किती कंट्री आहेत? 56 कंट्री आहेत. तर कधी आहे ह्याचा कॉमनवेल्थ राष्ट्रीय दिवस कधी सेलिब्रेट केला जातो? तेवढं सांगा. देशातील सर्वात मोठा एरोस्पेस ग्रेड टायटॅनियम युनिटचे उद्घाटन कुठं केलेलं आहे? हे लखनौमध्येच केलेलं आहे. कुठे केलं आहे? लखनौमध्ये. नाही कशाचा? UP डिफेन्स कॉरिडॉरचाच पार्ट आहे. UP डिफेन्स कॉरिडॉर. आपण अगोदर बघितलं होतं ब्रह्मोस युनिटचं पण कुठं स्थापना केली होती? इथं स्थापना केली होती ब्रह्मोस. आता कशाचं चालू केलेलं आहे? एरोस्पेस ग्रेड टायटॅनियम युनिट. ह्या धातूपासून काय करायचं? एरोस्पेसला जे आपण म्हणजे हत्यारं ते बनवायला लागतील ना, ते तिथं बनवले जातील. पंतप्रधान मोदी यांनी अलीकडे देशातील पहिल्या 9000 HP इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह इंजिनचे प्लांटचं 10चं उद्घाटन कुठे केलेलं आहे? तर हे गुजरातमध्ये केलेलं आहे. आता काय झालेलं आहे? हे स्टेट बी कसं झालेलं आहे? कंप्लीट आधुनिकरण झालेलं आहे ह्याच्यात रेल्वेमध्ये. आणि हे कितवं स्टेट आहे? कोणतं? गुजरात. आणि कितवं स्टेट आहे? 24वं स्टेट आहे. अलीकडे चर्चेत असलेल्या प्रोजेक्ट कुश कशाशी संबंधित आहे? तर कशाशी? स्वदेशी हवाई संरक्षण यंत्राशी. स्वतःचं काय करायचं? डिफेन्स. स्वतःचं S-400 बनवण्यासाठी. S-400 काय आहे? डिफेन्स सिस्टम आहे. ह्यालाच काय म्हणतात? थाड म्हणतात. ह्यालाच काय म्हणतात? ट्रायम्फ म्हणतात. तर थाड कोणत्या देशाचं आहे? थाड एअर डिफेन्स आहे. थाड कोणत्या याचे? USAचे आहे. आपली कोणते आहे? आपली समर आणि वशारोध आहे. अलीकडे चर्चेत असलेल्या NB-181 आणि LF-7 कशा संबंधित आहेत? तर हे कशाचे? ओमिक्रॉनचे सब व्हेरियंट आहेत. ओमिक्रॉन कशाचा व्हेरियंट होता? कोरोनाचा होता. तर हे काय? कोविडचे 2 नवीन प्रकार आहेत. सब व्हेरियंट आहेत. नुकत्याच झालेल्या मलेशियन बॅडमिंटन मास्टर्स 2025च्या एकेरी प्रकारात उपविजेता कोण आहे? तर कोण आहे? किदांबी श्रीकांत आहेत. आणि कोणाला ते केलेलं आहे? ली शिफिंग जिंकलेलं आहे. आणि उपविजेता कोण आहे? तर किदांबी श्रीकांत आहेत. हे कुठले आहेत? हे भारताचे आहेत. पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्समध्ये सर्वाधिक पदके मिळून महाराष्ट्राला कोणतं स्थान भेटलेलं आहे बीच गेममध्ये? बीच गेम झाले ते कुठं? दादरा नगरला झाले. दीव आणि दमण. तर सगळ्यात जास्त कोणाला आहेत? मणिपूरला आहे. आणि सेकंड नंबरला कोण आहे? सेकंड नंबरला महाराष्ट्र आहे. आणि ह्याचा मॅस्कोट काय होता? पर्ल हे काय आहे? डॉल्फिन आहे. तर ह्याचं काय आहे? 1 नंबरला कोण आहे? मणिपूर आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अलीकडे सुरू केलेल्या सुपर कॉम्प्युटर कोणता आहे? सुपर कॉम्प्युटर अर्का आधारित स्थानिक हवामान पावसाचे भारत फॉरकास्टिंग सिस्टम कोणी विकसित केलेले आहे? तर कोणी विकसित केलेले आहे? IITM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी. IITM. ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? पुण्याला हेडक्वार्टर आहे ह्याचं. पुणे. IITM कुठं? पुणेमध्ये. अलीकडे बीम हे AI 3D व्हिडिओ कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म कोणी चालू केलेला आहे? बीम. ह्याला नावातच लक्षात ठेवा. गुगल बीम. कशासाठी असणार आहे? गुगल बीम 3D व्हिडिओ कॉलसाठी असणार आहे. व्हिडिओ कॉल म्हणजे मी जे बोलत आहे ना ते तुम्हाला मी तिथं असल्याचा काय होणार? भास होणार. 3D व्हिडिओ असणार. तर कोणी चालू केलेलं आहे? गुगलनं चालू केलेलं आहे. भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक मोटर चलित सेमी क्रायोजेनिक रॉकेट इंजिनची अलीकडेच यशस्वी चाचणी कोणी केलेली आहे? कशाची? अग्निकुल कॉस्मॉसनं काय केलेलं आहे? सेमी क्रायोजेनिकमध्ये काय केलं जाणार? फक्त O2 वापरला जाणार. कशासाठी? हे अग्निकुल कॉस्मॉसच आहे का बघा. आणि O2 वापरला जाणार. कशासाठी? ऑक्सिडाईजसाठी. इंधनाचा ऑक्सिडाईज होण्यासाठी. आणि क्रायोजेनिकमध्ये काय असतं? दोन्ही पण गॅसेस असतात. कोणता? लिक्विड नायट्रोजन आणि लिक्विड O2. इथं फक्त कोणच वापरला जाणार आहे? फक्त O2 वापरला जाणार. म्हणून काय म्हणलेलं आहे? सेमी क्रायोजेनिक म्हणलेलं आहे. अलीकडे ब्रिटिश गिर्यारोहकांनी कोणत्या वायूचा वापर करून पहिल्यांदा माउंट एव्हरेस्टवर यशस्वीरित्या चढाई केलेली आहे? तर कोणता? झेनॉनचा वापरला होता. झेनॉननं काय झालं?
त्यांना जो हायपॉक्सिया व्हायचा ना तो झाला नाही. हायपॉक्सिया म्हणजे काय होतं, ऑक्सिजनची कमतरता असते आणि ते कशामुळे RBCचा काउंट काय होतो, कमी होतो जसं जसं वर जाईल तसं. आणि ह्यांना जुनांना काय झालं, RBCचा काउंट काय झालं नाही, कमी झालं नाही. त्यामुळे काय झालं नाही, ह्यांना काहीच प्रॉब्लेम आला नाही. तर कोणता गॅस वापरला होता, झिनॉन. आणि झिनॉन हा कसा आहे, नोबेल गॅस आहे. नोबेल गॅस कोणत्या गटात येतात, ग्रुप 18मध्ये येतात. एक कुटुंब एक उद्योजक हा उपक्रम कोणी चालू केलेला आहे, हा आंध्र प्रदेशनं चालू केलेला आहे. कोण CM, चंद्राबाबू नायडू. कोणती पार्टी, तेलुगू देशम पार्टी. अलीकडेच बातम्यांमध्ये असलेल्या हेरिटेज नेटवर्क कशाशी संबंधित आहे. हेरिटेज नेटवर्क कशासाठी, EU आणि काय भारत यांच्यामध्ये काय आहे, कॉपरेशनसाठी. कॉपरेशन कोणत्या गोष्टीचं असेल, सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल, डिझाईन असेल, ह्यासाठी काय असेल, कॉपरेशन चालू. तर कोणाचं चालू केलेलं आहे, भारत आणि युरोपियन युनियनमध्ये. जर्मनीमध्ये झालेल्या इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन ज्युनियर विश्वकप वर्ल्ड कप 2025च्या पदक तालिकेमध्ये भारताने नेमबाजी पदकाला कोणते स्थान भेटलेलं आहे. तर कोणतं भेटलेलं आहे, ह्यामध्ये भारताला प्रथम भेटलेलं आहे. भारतातील पहिली जीन एडिट मेंढी अलीकडेच कोणी विकसित केलेले आहे, तर कोणी विकसित केलेले आहे, शेर काश्मीर विद्यापीठाने. कोण होते, लीडरशिप कोणी विकसित केलेले आहे, डॉक्टर रियाज अहमद. कोणतं जीन वापरलेलं आहे ह्यामध्ये, मायोस्टिन जीन वापरलेलं आहे, मायोस्टिन. आणि कोणते, CRISPR-Cas9 टेक्नॉलॉजी. अलीकडेच कोणते राज्य 100% रेल्वे विद्युतीकरण साध्य करणारे 24वे राज्य व राज्य किंवा केंद्रशासित बनलेलं आहे. आपण आताच प्रश्न बघितला होता, गुजरात झालेला आहे. किती 24व्या क्रमांकाचं कशाचं आहे, विद्युतीकरण. म्हणजे सगळंच काय, रेल्वे असतील किंवा जे स्टेशन असतील ते कशावर, लाईटवर चालणार. भारतीय सैन्याने अलीकडेच त्यांचे पहिले FM रेडिओ स्टेशन पंचशूल पल्स कुठं चालू केलेलं आहे, पिथौरगड जिल्हा हा कुठं आहे, उत्तराखंडमध्ये. कुठे गेला, हा कुठं, उत्तराखंडमध्ये. आणि कुठला आहे, नेपाळ आणि इथं नेपाळच्या बाउंड्रीला आहे. कशासाठी, अवेअरनेस करण्यासाठी. किती रेडिओची फ्रिक्वेन्सी 88.4 आहे. मंगळासारख्या भूप्रदेशासह जोरोसाईट क्षेत्र अलीकडेच देशात कुठं सापलेलं आहे, तर हे कुठं सापलेलं आहे, गुजरातमध्ये सापलेलं आहे. गुजरातमध्ये कच्छमध्ये सापलेलं आहे. जोरोसाईट म्हणजे मंगळावर जशी जमीन असेल ना तशीच आपल्या इथं कुठं सापलेलं आहे, गुजरातमध्ये कच्छमध्ये सापडलेलं आहे. अलीकडेच महेंद्र गुर्जरने कोणत्या देशात झालेला आहे, नॉटविल्स वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक ग्रँड पिक्स F42 श्रेणीमध्ये भालाफेकमध्ये एक नवीन विश्वविक्रम केलेला आहे. तरी कुठे झालं ते, स्वित्झर्लंडमध्ये. आणि किती फेकला होता, 61.17 मीटर एवढा काय केला होता, भाला फेकला होता. आणि हे काय आहे, वर्ल्ड रेकॉर्ड. अलीकडेच भारतीय शास्त्रज्ञांना कोणत्या क्षेत्रात योगदानाबद्दल ब्रेकथ्रूला काय म्हणतात, सायन्स ऑस्कर. आणि कशासाठी आहे, फंडामेंटल फिजिक्ससाठी भेटलेलं आहे, फंडामेंटल. आणि ह्यांनी कशासाठी काम केलं, ओडिशातले 8 सायंटिस्ट होते. कशासाठी, लार्ज हायड्रॉन कोलाइड ह्या मशीनसाठी योगदानासाठी ह्यांना काय भेटलेलं आहे, फंडामेंटल फिजिक्सचा, मूलभूत भौतिकशास्त्राचा काय भेटलेला आहे, ब्रेकथ्रू अवॉर्ड भेटलेला आहे. ONGCने अलीकडेच तेल आणि वायू कुठे शोधला, हे कुठं शोधलेलं आहे, मुंबई ऑफशोर कॅम्पस. कुठं, मुंबई आहे. आणि हे जे 2 नाव आहेत ते नाव कोणते, ते एक लक्षात ठेवा. आर्थिक वर्ष 2025मध्ये भारताला सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक कोणत्या देशातून भेटलेली आहे, तर कोणत्या देशातून भेटलेलं आहे, सिंगापूरमधून भेटलेलं आहे. आणि भारतानं कोणत्या देशात सगळ्यात जास्त केली, म्हणजे FDI म्हणजे सगळ्यात जास्त इन्व्हेस्ट केली, तर ते कुठे केलेले आहे, दुबईमध्ये, UAEमध्ये केलेले. UAEमध्ये सगळ्यात जास्त FDI कुठला, भारतात आहे. किती % आहे, 21%. सिंगापूरचा किती आहे, टोटल ह्याच्यापैकी 30% आहे. आणि राज्यात म्हणलं सगळ्यात जास्त कोणत्या राज्यात आलं आहे, तर ते कुठं आलेलं आहे, महाराष्ट्रात आलेलं आहे. ह्याच्या किती, 40%. जेवढे टोटल FDI आहे ना त्याच्या किती, 40% कुठं आलेले, महाराष्ट्रात आलेले. भारतात कॅम्पस स्थापन करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अलीकडेच मान्यता मिळवणारे दुसरे परदेशी विद्यापीठ कोणते, म्हणजे UGCची मान्यता घेतली कशासाठी, युनिव्हर्सिटी स्थापन करण्यासाठी. पहिलं कोणतं होतं, साऊथ डेम्स होतं. आणि आता कोणतं झालेलं आहे, लिव्हरपूल विद्यापीठ, कुठलं, UKचं. दरवर्षी आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र सैनिक दिन कधी साजरा केला जातो, हा कधी केला जातो, इव्हन पीसकीपिंग डे म्हणतात. हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो, हे बघा. अलीकडेच रेल्वेने जोडलेली ईशान्येकडे 4थी राजधानी कोणते, तर कोणते, आता आयझोलला कनेक्ट केलेलं आहे. पहिले कुठं होते, आसामची दिसपूर. त्यानंतर अरुणाचल प्रदेश अगरतला कुठली, अगरतला एक, त्रिपुरा. अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम, दिसपूर. आणि अजून कोणती राहिली, आणि आयझोलला एक कनेक्ट केलेलं आहे. PM E-ड्राईव्ह योजनेअंतर्गत जास्तीत जास्त इलेक्ट्रिक बसेस कोणाला मिळतील, तर हे कशाचे, फेमी योजनेचा एक पार्ट चालू केलेला आहे. म्हणजे इथनं सगळ्यात जास्त किती, 4500 बसेस कोणाला भेटणार आहेत, बंगलोरला भेटणार आहे. हे कसले आहेत, बसेस आहेत. कोणती आहे, PM E-ड्राईव्ह योजना. बंगळुरूला, आणि ज्या सिटीमध्ये ट्रॅफिक असेल ना तिथं काय होणार आहेत, बस भेटणार आहे. तर कुठं आपल्या आन्सर काय, बंगळुरू येतं. केरळ किनाऱ्यावर मालवाहतूक जहाज MSC हे कुठलं होतं, लायबेलिया होतं. ह्याच्यात काय होतं, कॅल्शियम कार्बाईड होतं. किलोआ ज्वालामुखी नुकताच उद्रेक कुठं झालेला आहे, किलोआ आणि मोनालोआ हे कुठलं सांगितलं होते, हवाई द्वीप कुठं, USA मध्ये. मोनालोआ काय आहे, सगळ्यात मोठा आहे. तर सगळ्यात ॲक्टिव्ह कोणता आहे, किलाउआ आहे.
आपल्या इथं सगळ्यात नारकोंडम, आपल्या इथला नारकोंडम हा कसा आहे, मृत ज्वालामुखी आहे. नारकोंडम हे कुठं आहे, अंदमान निकोबार. आणि इथंच कोणतं आहे, बॅरनद्वीप हे कसं आहे, ॲक्टिव्ह ज्वालामुखी आहे आपल्या इथला. DRDOनं अलीकडेच क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर हे कुठं, मेटकॉप हाऊस कुठं, नवी दिल्लीमध्ये चालू केलेलं आहे. काय, क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर कशासाठी, क्वांटम क्षेत्रात आपले काय करायचे, मजबूती बनवण्यासाठी. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सर्वात तरुण योद्धा म्हणून कोणाला घोषित केलेलं आहे, कोणी भारतीय सेनेनं घोषित केलेलं आहे. आणि कोणाला केलेलं आहे, हे पंजाबचा कोण आहे, श्रवण सिंग याला काय केलेलं आहे, सगळ्यात तरुण योद्धा, सिंदूर ऑपरेशनमध्ये सगळ्यात तरुण योद्धा म्हणून घोषित केलेलं आहे. अलीकडेच अंतराळ औद्योगिक धोरण कोणी चालू केलेलं आहे, तमिळनाडूनं चालू केलेलं आहे. तर अलीकडेच भारत सरकारच्या विनंतीवरून इंटरपोलने आर्थिक फरार आरोपींना मार्ग काढण्यासाठी प्रथमच कोणती नोटीस चालू केलेली आहे, लॉन्च केलेली आहे, सिल्वर नोटीस. आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन 2025 कधी साजरा केला जातो, 29 मेला केला जातो. टाटा एअरबस भारतातील पहिले खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कुठे चालू करणार आहे, हे बंगलोरपाशी, कर्नाटकपाशी बंगलोर म्हणजे वेमगलमध्ये चालू करणार आहे. अलीकडेच भारताचा चौथा युनिकॉर्न म्हणून कोणता बनलेला आहे, पहिला पोर्टर आहे, दुसरा नेटरडाईन आहे, तिसरा जस्पे आहे आणि चौथा कांता डुल्स. ह्याला काय म्हणतात, पेट फूड प्रोव्हाइड करते, पेट फूडचं आहे. आणि ह्याच्यात काय केलेलं आहे, आता नेस्लेने इन्व्हेस्ट केलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यात काय केलेलं आहे, हा काय झालेलं आहे, ह्याचे कॅपिटल किती झालेलं आहे, मार्केट कॅप किती $1 बिलियन झालेलं आहे. वयाच्या 40व्या वर्षी 800 क्लब गोल करणारा जगातील पहिला खेळाडू कोण बनलेला आहे, तर कोण बनलेला आहे तो, रोनाल्डो. सिंगापूरमध्ये होणाऱ्या 22व्या शांग्री-ला संवादात एशिया सुरक्षा शिखर संमेलन म्हणतात, कोण गेलेलं आहे तिथं, अनिल चौहान. कोण आहे ते, सेकंड CDS आहे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. अलीकडेच कोणाला आशियाई ॲथलेटिक्स लिडरशिप गोल्ड पिन अवॉर्ड देण्यात आलेला आहे, तर गोल्ड पिन अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे, इथले सुमारीवाला भेटलेला आहे. हे कोण आहेत, ॲथलेटिक्स फेडरेशनचे काय आहेत, उपाध्यक्ष आहेत. 2026च्या आशिया वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये आयोजन कोण करणार आहे, गांधीनगरवरून कुठे गेलेलं आहे, अहमदाबादला गेलेलं आहे, कुठं, गुजरातमध्ये. अलीकडे चर्चेत असलेल्या इंदिरा गांधी अँड द इयर्स दॅट चेंज इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे, तर हे पुस्तक कोणाचं आहे, श्रीनाथ राघवनचं आहे. पुढला प्रश्न बघा, अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या राज्याच्या 50 वर्षाच्या पूर्ततेनिमित्त एक स्मारक नाणे आणि एक टपाल तिकीट जारी केलेलं आहे, तर हे कुठं चालू केलेलं आहे, सिक्कीमसाठी. हे उद्या येणारा क्लास असेल, हे आजचे, हे किती केले आपण, एक वीकची काय केलेलं आहे, रिव्हिजन केलेलं आहे. आता काय करणार आहात, पुढला एक व्हिडिओ येईल आपल्यात, त्यामध्ये आपण काय करणार आहोत, 1 मंथचे किती, 1 मंथचे 300 क्वेश्चन्स असतील, 300 क्वेश्चन्सचे काय करणार आहोत, रिव्हिजन घेणार आहोत. चला तर मग, धन्यवाद.